याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 19 आणि 20 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हासे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन आपल्याला शिकवत आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा आणि रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या वेळेला आपल्याला देवाची ओळख नव्हती, जिवंत देवापासून आपण दूर होतो, तेव्हा अंधाराने आपलं जीवन भरलेलं होतं आणि आपल्याला एकच समजत होतं की मला जे काही आवडतं किंवा मला जे काही बरं दिसतं त्याप्रमाणे मला वागायचं आहे. मग त्याचा दुसऱ्यावर काही वाईट परिणाम होतोय का? कुणाला काही त्रास होतोय का? कुणाला काही दुःख होतंय का? याचा कधी अंधारात असताना विचार पडत नाही. विचार एकच असतो की माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि माझ्या मनासारखं सगळं काही झालं पाहिजे. तुम्ही येशूवर विश्वास ठेवण्याआधीचं तुमचं जीवन आठवा. तुम्ही काय विचार करत होतात? दुसऱ्यांचा नाही तर फक्त स्वतःचा विचार करत होतात. आपण सगळे तसेच होतो. अंधारात असताना आपण सगळे स्वतःचाच विचार करणारे लोक होतो. म्हणून आपण आपल्या बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे, आपल्या जीवनाद्वारे आपण किती लोकांना त्रास देतो, किती लोकांना दुःख देतो आणि त्याची आपल्याला काहीही पर्वा नसते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परंतु जेव्हा आपल्याला जिवंत देवाची ओळख होते, आपण देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतो, तेव्हा देवाचा प्रकाश आपल्या आत्म्यात येतो आणि आपल्याला समजायला लागतं. काय समजायला लागतं? की आपण जे काही होतो ते चुकीचे होतो, आपण जे काही होतो ते वाईट होतो आणि आता आपल्याला बदल केला पाहिजे, आपल्यात बदल घडत गेला पाहिजे. आणि हे खरं आहे. देवाची इच्छा आहे की आपल्यामध्ये हा बदल घडत जावा आणि आपण जे स्वार्थी होतो ते निस्वार्थी बनावे. आपण जे कठोर आणि दुसऱ्यांना त्रास देणारे होतो ते आता आपण सौम्य बनावं आणि दुसऱ्यांवर प्रेम करणारे लोक बनावं. हा आत्म्यातला बदल आहे आणि हा बदल देवाच्या प्रत्येक माणसामध्ये घडावा ही देवाची इच्छा आहे. आणि या बाबतीत नव्या करारात आपण पुष्कळ वचनं वाचतो की आपल्या आत्म्यामधील कसा बदल घडला पाहिजे आणि देवाला आपल्याकडून काय हवं आहे हे पवित्र आत्म्याने लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आता त्या संदर्भात त्या बाबतीतच हे वचन आहे. वचन असं म्हणतं, प्रत्येक माणूस ऐकायला तत्पर म्हणजे लगेच ऐकणारा, बोलायला धीमा म्हणजे सावकाश, बोलायची घाई नाही करायची, ऐकायची घाई करायची पण बोलायची घाई करायची नाही, आणि रागास मंद असावा म्हणजे राग पटकन येऊ नये. राग आला हरकत नाही पण पटकन येऊ नये. रागास मंद असावा. वचन पुढे असं म्हणतं, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. एकसारखा राग येऊन आपण देवाची इच्छा पूर्ण करू शकत नाही आणि देवाच्या नीतिमत्वामध्ये, देवाच्या पवित्रतेमध्ये आपण वाढू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूकडे आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या बाबतीत घडते ती म्हणजे आपल्याला आपल्या पापांची जाणीव होते, पश्चाताप बुद्धी मिळते. आपण आपल्या पापांसाठी रडतो, देवाकडे क्षमा मागतो
आपल्या मनातला राग पण आपण काढतो. कोणाला क्षमा करण्याची गरज आहे त्यांना आपण क्षमासुद्धा करतो. आणि हे सगळं केल्यानंतर देव आपल्यावर दया करतो आणि आपल्याला पापांची क्षमा करतो. आता आपल्याला देवाने पापांची क्षमा केल्यानंतर हे जे आता आपलं जीवन सुरू झालेलं आहे, या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा आपल्याला त्या घाणीत जायचं नाही आहे ज्याच्यातून देवाने आपल्याला बाहेर काढलं. तर आपल्याला स्वतःमध्ये हळूहळू बदल करत जाण्याची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. देव आपल्याला संपूर्ण मदत करतो, संपूर्ण. पण आपली तयारी पाहिजे देवाला सहकार्य करण्याची. देवाला आपल्याला बदलायचं असते, परंतु आपली तयारी पाहिजे. हालेलुया. देव हृदय कसं बदलतो याची मी खूप मोठमोठी उदाहरणं बघितली आहेत, खूप मोठी उदाहरणं. देवासाठी हृदय बदलणं ही सोपी गोष्ट आहे, कठीण गोष्ट नाही. देव आपल्यामध्ये बदल करायला आणि बदल घडवायला पूर्ण सहाय्य करतो, परंतु आपण देवाला सहाय्य करणं आणि देवाशी सहकार्य करणं गरजेचं असते. हालेलुया, हालेलुया. तुमच्यामध्ये असा एखादा भाऊ असेल ज्याला एवढं भयानक दारूचं व्यसन होतं की त्याला त्यावेळेला असं वाटत होतं कोणी मला सोडवू शकत नाही, कोणीच नाही. काही जण म्हणतात स्वर्गातून देव जरी उतरून आला तरी तो मला बदलू शकत नाही. पण तुम्ही सांगा, देवाने तुम्हाला बदललं की नाही? बदललं की नाही? अशा काही ताई पण आहेत की त्यांना पण असं व्यसन होतं आणि किती प्रयत्न झाले, त्यांना स्वतःला पण इच्छा होती तरी सुटू शकत नव्हते. परंतु आत्ता अशी वेळ आली की देवाने तुमचं हृदय बदललं. हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाच्या या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. आपण कसेही असू. काही लोक म्हणतात नाही नाही माझा जिभेवर ताबाच नाही आहे, काही म्हणतात माझा रागावर ताबाच नाही आहे. तुम्ही कसेही असा, जिभेवर ताबा नसेल, रागावर ताबा नसेल, भावनेवर ताबा नसेल, पण देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा की देव तुम्हाला बदलू शकतो. संपूर्ण, पूर्णपणे, पूर्णपणे देव तुम्हाला पूर्णपणे बदलू शकतो. आपल्याला एकाच गोष्टीची गरज आहे, आपण देवाला सहकार्य केलं पाहिजे. जेव्हा एक माणूस प्रार्थनेला येतो आणि देवाला सांगतो, हे देवा मला या दारूच्या व्यसनातून सोडव, मी कंटाळलोय, वैतागलोय आणि मला माझ्याने काही होत नाही आहे, मी तुझ्याकडे विनंती करतोय की तू मला याच्यातून सोडव. तेव्हा देव त्याला सांगतो, मला पण तेच करायचं आहे, मला पण तुला व्यसनातून सोडवायचं आहे, ही माझी इच्छा आहे. पण आता तू पण मला मदत करतोस ना, तर आता मी तुला स्पर्श करतो आणि आता तुझं हे व्यसन कायमचं काढून टाकतो. आणि तेव्हा तो माणूस त्या व्यसनातून पूर्णतः मुक्त होतो, इतका की त्याला दारूचा किंवा त्या तंबाखूचा किंवा त्या विडीचा वाससुद्धा सहन होत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. अगदी त्याप्रमाणे आपल्यामध्ये काहीही चुकीचा स्वभाव असेल तो काढून टाकायला आणि आपल्याला पूर्णपणे बदलायला देव समर्थ आहे. आपल्या स्वभावामध्ये एक फार मोठा बदल घडणं गरजेचं आहे, जे आज आपण वचनातून समजून घेणार आहोत. वचन असं म्हणतं की आपण ऐकायला तत्पर असलं पाहिजे, लगेच ऐकणारे, चांगले ऐकणारे असे आपण लोक बनायला पाहिजे. खरं म्हणजे आपला जो जुना स्वभाव असतो ना तो उलटा असतो. आपल्याला बोलायला खूप आवडते, दुसऱ्यांचं ऐकायला आवडत नाही. नेहमी वाटते तू गप्प बस, मी काय बोलतो ऐक, तू गप्प बस, मी काय बोलते ते ऐक. प्रत्येकाला वाटतं मी काय बोलत आहे ते समोरच्याने ऐकावं. किती वेळा एक जण बोलत असताना आपण पण पटपट पटपट बोलणं सुरू करतो, कारण आपण ऐकण्यामध्ये मंद आहोत. आपल्याला ऐकायला आवडत नाही, बोलायला आवडतं. सगळ्यांनी आपलं बोलणं ऐकावं, आपलं बोलणं महत्त्वाचं आहे. आपण बोलायला पाहिजे. आपण बोललो, दुसऱ्यांनी ऐकलं की आपल्याला समाधान वाटतं. दुसऱ्यांनी बोललं आणि आपण शांतपणे ऐकून घेतलं की आपल्याला कमीपणा वाटतो, कमीपणा. त्याने बोलायचं आणि मी कशाला ऐकून घ्यायचं, मी पण बोलणार, मला अक्कल आहे, मला शहाणपणा आहे. पण खरा शहाणपणा बडबड करण्यात नाही, खरा शहाणपणा घाईघाईमध्ये बोलण्यात नाही. खरा शहाणपणा शांतपणे ऐकण्यात आणि सावकाश बोलण्यात आहे. हालेलुया, हालेलुया,
वचन म्हणतं ऐकायला तत्पर, ऐकायला तत्पर, बोलायला धीमे. म्हणजे बोलायला सावकाश असा. तोंडात आलं म्हणून पटकन बोलू नका, बोलायची घाई करू नका, बोलताना विचार करून बोला. शब्द आपल्या तोंडातून निघणारे फार महत्त्वाचे असतात, लक्षात ठेवा. तोंडातून निघणारे शब्द फार महत्त्वाचे असतात. येशू ख्रिस्त म्हणाला, तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. म्हणून आपण जर चांगलं बोललो तर चांगलं घडेल, आपण वाईट बोललो तर वाईट घडणार. आपल्याला असं वाटतं, गेलो मी बोलून, माझ्या तोंडात आलं मी बोललो, माझ्या तोंडात आलं मी बोलले. तसं नाही चालत. शब्द सांभाळून तोंडातून काढायचे असतात. म्हणून येशू असंही म्हणाला, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. तोंडातून निघालेला व्यर्थ शब्द त्याचा हिशोबसुद्धा न्यायाच्या दिवशी आपल्याकडून घेतला जाईल, असं देवाचं वचन येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला सांगत आहे. त्यामुळे तोंडातून शब्द पटापट काढायचे नसतात. माणसाने बोलायला विचार करून बोलायला पाहिजे, सावकाश बोलायला पाहिजे, ऐकायला मात्र तत्पर असायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि वचनाचा तिसरा भाग म्हणतोय, रागास मंद असावे. मंद म्हणजे ज्याला पटकन राग येत नाही. राग सगळ्यांना येतो, राग अजिबात येत नाही अशी व्यक्ती जगात नाही आहे. सगळ्यांना राग येतो. परंतु आपण जर देवाचे लोक आहोत तर आपल्यामध्ये एक हा मोठा बदल घडला पाहिजे की आपल्याला पटकन राग येता कामा नये, चटकन राग येता कामा नये. आपल्याला राग पण सावकाश उशिराने आला पाहिजे. हालेलुया. कारण वचन असं म्हणतं, माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. आपण खूप रागावलो तर आपण स्वतःचं खूप नुकसान करतो, लक्षात ठेवा. खूप रागावलो ना तर आपण स्वतःचं खूप नुकसान करतो. खरं तर पुष्कळ लोकांना हेच कळत नाही आहे की आपला सततचा राग हाच सैतानासाठी एक मोठा उघडा दरवाजा बनतो, ज्याच्यातून त्याला आत येऊन काम करायची संधी मिळते. एकसारखा राग येणं, एकसारखा राग येणं, छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येणं. आणि काही लोकांना याहीपेक्षा वाईट सवय असते, ती म्हणजे राग सोडायचाच नाही, मनात धरून ठेवायचं. ते तर अजून भयानक आहे. पहिली गोष्ट एकसारखा राग येणं, छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येणं ही वाईट गोष्ट आहे, ज्याच्यातून आपलं नुकसान होतं. आणि त्याहीपेक्षा अजून वाईट गोष्ट म्हणजे राग मनात धरून ठेवणं, सोडून द्यायचं नाही. त्याच्याने अजून मोठं नुकसान होतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट समजून घ्या. जर आपण या गोष्टी सहजपणे घेत राहिलो, सहजपणे, तर आपण स्वतःचंच नुकसान करू. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा. ऐकण्याच्या बाबतीत मी कसा आहे, ऐकण्याच्या बाबतीत मी कशी आहे, मी ऐकण्यामध्ये चांगली ऐकणारी व्यक्ती आहे का, ऐकून घेते, जेवढं ऐकता येतं तेवढं ऐकून घेते अशी ऐकणारी व्यक्ती आहात का? बोलताना सावकाश बोलणारे आहात का, विचार करून बोलणारे, की पटापट तोंडात आलं म्हणून बोलून टाकता, पटापट वाटलं म्हणून बोलून टाकता? अशाने चुका पण घडतात आणि स्वतःचं नुकसान पण फार करतो. आणि तिसरी गोष्ट, राग आपल्याला सावकाश आला पाहिजे, उशिराने आला पाहिजे, खूप वेळानंतर काही घडलं तर आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीवरून सारखा सारखा राग येणं चांगलं नाही. कारण या अशा गोष्टींमुळे जो माणूस ऐकायला मंद आहे, म्हणजे तो नीट शांतपणे ऐकू शकत नाही. आता बघा, तुम्ही इथे बसलेला आहात, ऐकत आहात. किती लोकांना ना असं प्रवचन ऐकायला पण होत नाही. पूर्ण प्रवचनात 4 वेळा ते उठून बाथरूमला जातील, अगदीच कंटाळा आला तर मागे जातील, कोणाशी तरी गोष्टी करत बसतील. म्हणजे त्यांची समस्या काय आहे माहीत आहे? त्यांना ऐकायलाच होत नाही, त्यांना ऐकायला होत नाही. त्यांना बोलायला खूप वाटते पण ऐकायला होत नाही. अशाने ते स्वतःच्या आत्म्याचं नुकसान करतात. दुसरी गोष्ट, बोलण्याच्या बाबतीत विचार करून बोलणारे लोक असायला पाहिजेत. काहीही बोलायचं, काहीही प्रतिक्रिया द्यायची, पटापट पटापट बोलत राहायचं. काही ऐकलं की पटकन बोलायचं. 2 शब्द ऐकले की 10 शब्द आपण त्यावर बोलायचे. चुकीचं आहे. अशाने आपण स्वतःचं नुकसान करतो. आणि तिसरी गोष्ट, पटापट राग येऊ नये. रागाने सुद्धा आपण स्वतःचं फार मोठं नुकसान करतो. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. आता आपल्यामध्ये हे बदल घडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट आपली स्वतःची इच्छा असली पाहिजे. इच्छा. देव कोणत्याही माणसाला बळजबरी करत नाही. देव कोणत्याच माणसाला सक्ती करत नाही. तो आपल्याला सांगतो तुला काय पाहिजे ते तू कर. आपली इच्छा पाहिजे. देवाला जर माझ्याकडून असा स्वभाव हवा आहे तर मला पण माझ्यात तसा स्वभाव घडवायचा आहे. मी ऐकणारी एक चांगली व्यक्ती बनली पाहिजे. बोलण्यामध्ये विचार करून बोलणारी व्यक्ती पाहिजे. रागामध्ये मंद असणारी व्यक्ती पाहिजे. असं जर तुम्हाला बनायचं आहे तर त्यासाठी तुमची इच्छा असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही त्यासाठी प्रार्थना करून मेहनतपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि त्याची सुरुवात तुमच्या कुटुंबातून होईल, बाहेरून नाही. लक्षात ठेवा, घरातून पहिली सुरुवात होते. कारण काही लोक बाहेरच्यांशी खूप गोडगोड बोलतात, राग आला तरी दाखवून देत नाही. पण माणसाचं खरं रूप कुठे दिसतं माहीत आहे ना? त्याच्याच कुटुंबामध्ये, त्याच्याच घरामध्ये. एखाद्या मुलीच्या बाबतीत बाहेरचे लोक चांगली साक्ष देतात. काही चांगली मुलगी आहे ना, किती गोड बोलते. तिच्या घरच्यांना सांगा, घरचे म्हणतील एकदा जर आमच्या घरी येऊन बघा, मग तुम्हाला कळेल. हालेलुया, हालेलुया. आपला खरा स्वभाव आपल्या घरामध्ये प्रकट होतो. आपले मित्र आपल्याला खूप चांगलं समजतात. आपले नातेवाईक पण कधी कधी चांगलं समजतात. बाहेरचे आपले ओळखीचे लोक आपल्याला चांगलं समजतात. पण आपलं खरं रूप आपल्या घरातून प्रकट व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून आपला बदल घरातूनच झाला पाहिजे. घरातून. प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक पुरुषामध्ये, प्रत्येक तरुण मुलीमध्ये, प्रत्येक तरुण मुलामध्ये, प्रत्येक बालकामध्ये हा बदल घडत गेला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, देवाने आपल्याला अशुद्ध बनण्यासाठी नाही तर पवित्र बनण्यासाठी बोलावलं आहे. देवाने आपल्याला मळकटत जायला नाही तर दिवसेंदिवस स्वतःला अधिकाधिक शुद्ध, अधिकाधिक नीतिमान, अधिकाधिक पवित्र करण्यासाठी बोलावलं आहे. आणि ती देवाची आपल्या बाबतीत इच्छा आहे. देवाचं वचन म्हणतं की देवाने तुम्हाला अशुद्धतेसाठी नाही तर पवित्रतेसाठी पाचारण केलं आहे. देवाची इच्छा आहे की जसा तो आहे तसं आपण बनलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि म्हणून स्वतःच्या हृदयात पहिली इच्छा निर्माण करा. माझं वागणं देवाला आवडेल असं असलं पाहिजे. मी बोलायला घाई 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 करता कामा नये. खूप सारं गाडाभर बोलता कामा नये. जेवढं आवश्यक तेवढं बोलावं. जेवढं गरजेचं आहे तेवढं बोलावं. विचार करून बोलावं. शब्द मोजके तोंडातून बाहेर काढावेत. जास्त बोलत राहू नये. वायफळ बडबड करू नये. कारण खूप शब्द तोंडातून काढले तर त्याच्याने आमचं नुकसान पण होतं. म्हणून मोजके शब्द बोलावेत आणि विचार करून बोलावं. हालेलुया. काही लोक तासन तास फोनवर बोलत असतात. तासन तास. मी अशा लोकांना बघितलं आहे. एक फोन झाला की दुसरा फोन, दुसऱ्याचा झाला की तिसरा फोन, आणि तासन तास ते फोनवर बोलत असतात. त्यांना विषय संपत नाहीत आणि त्यांना वेळ कसा पुरतो हेही मला समजत नाही. बोलतच असतात, बोलतच असतात, बोलतच असतात. पण अशा लोकांच्या बाबतीत मी एक गोष्ट बघितली आहे, त्यांच्या हृदयात कधीच शांती नसते. कधीच शांती नसते. एक पती पत्नी माझ्या समोर आले. किती वर्षे ते विश्वासामध्ये आहेत, पण दोघांची सारखी भांडणं. भांडणाची खूप काही कारणं. त्यातलं एक कारण, नवरा म्हणतो माझी बायको तासन तास फोनवर बोलत असते. माहेरी फोन करणार, 2 तास आईबरोबर बोलेल, 1 तास भावाशी बोलेल. चालूच असतात. तासन तास ती फोनवर असते. मी कामावरून आलो, थकलेलो असतो, तिला मी म्हणतो पहिले आपण जेवूया आणि मग तू बोलणं सुरू ठेव. 1 तास झाला, 1.5 तास झाला तरी आईशी बोलणं तिचं संपतच नाही आहे. आणि मग काय होतं? भांडणं होतात. जिथे खूप वाचाळता असते तिथे खूप पापं घडतात. मी नाही म्हणत, देवाचं वचन म्हणतं. नीतिसूत्रे म्हणतं, जिथे वाचाळता फार आहे तिकडे पापाला तोटा नाही आहे. खूप बडबड असली की खूप पापं घडतात. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. तासन तास फोनवर बोलत राहणारे लोक आत्म्यामध्ये सगळी शांती हरवून बसतात. त्यांना काहीही शांती नसते. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जितके आवश्यक तितके बोलतो, गरज आहे तेवढं बोलतो, पवित्र आत्मा सांगेल तेवढंच बोलतो, तेव्हा आपल्या हृदयामध्ये शांती असते आणि आपलं मन स्थिर असते. स्थिर. लोक खूप बोलतात त्यामुळे अस्थिर होत राहतात. हे करू का, ते करू का. थोडा वेळ त्यांना वाटतं हे बरोबर आहे, थोड्या वेळाने वाटतं ते नाही, हे बरोबर आहे, मग त्यांना वाटतं हे पण नाही, ते बरोबर आहे. अस्थिरता. लोकांच्या जीवनामध्ये अस्थिरता आलेली आहे. याचं ऐकलं ते पण बरोबर वाटते, त्याचं ऐकलं ते पण बरोबर वाटते. का? कारण स्वतःच एवढे बोलत राहतात आणि एवढं काही करत राहतात की मनामध्ये शांती नाही आहे आणि स्थिरता नाही आहे. मुळात आपण ऐकण्यात तत्पर असावं. त्यात सगळ्यात पहिली गोष्ट, आपले कान पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी तत्पर असले पाहिजेत. पवित्र आत्म्याचा आवाज. आपल्याशी माणसं बोलतात, आपल्याशी सैतानाचे दूत बोलतात आणि आपल्याशी पवित्र आत्मा बोलतो. या जगात आपण 3 आवाज ऐकतो. माणसांचे आवाज, सैतानाचा आवाज आणि पवित्र आत्म्याचा आवाज. कान मोठे करा आतमध्ये बसलेल्या पवित्र आत्म्याचे शब्द ऐकण्यासाठी. जो पवित्र आत्म्याचा शब्द ऐकण्यासाठी तत्पर असतो, तत्पर, घाई करतो, म्हणजे ज्याचं पूर्ण लक्ष पवित्र आत्म्याच्या शब्दाकडे असतं, तो जीवनात कधीच फेल होऊ शकत नाही, अपयशी होऊ शकत नाही. तो पडायला गेला तरी देव त्याला हात धरून सावरणार, कारण त्याने कान लावले आहेत पवित्र आत्म्याच्या शब्दाकडे. हालेलुया. 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 दुसरी गोष्ट, जे माणसांचे शब्द आहेत, माणसांचे, त्यातील ज्यांचे शब्द ऐकणं गरजेचं आहे त्यांच्याकडे पण आपले कान पाहिजेत. कारण खूप वेळेला देव अनेक लोकांच्या द्वारे आपल्याशी बोलत असतो. माणसाच्या शब्दाकडे आपले कान असले पाहिजेत. आणि त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, काही वेळेला आपल्याला ऐकणं भाग पडतं, म्हणजे आपल्याला माहीत आहे देवाचे शब्द नाही आहेत, पण ऐकणं भाग पडतं, म्हणून शांतपणे आणि गपचूप राहायचं असते. बोलायचं नसते, त्यांना तोडायचं नसते, घाई करायची नसते. अशाने काहीही फायदा होत नाही. हालेलुया. 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 स्वतःमध्ये हा बदल करा. आजपर्यंत तुम्ही असे लोक असाल, कोणाचं ऐकत नाही, काही नाही, बोलत राहताय, बोलत राहताय, बोलत राहताय. कधी एखादा पुरुष असतो घरामध्ये खूप बोलतो, कोणाला बोलून देत नाही. कधी एखादी स्त्री असते घरामध्ये एवढी बोलते की कोणाला बोलून देत नाही, सगळ्यांचे आवाज दाबून टाकते. असला स्वभाव तुमचा असेल, काढून टाका. शांत बना, स्थिर बना, चांगली ऐकणारी व्यक्ती बना, विचार करून बोलणारी व्यक्ती बना. आणि रागाच्या बाबतीत देवाकडे फार मोठी कृपा मागा की मला पटापट राग येता कामा नये, सारखा सारखा राग येता कामा नये. कारण सारखा सारखा राग येऊन आम्ही देवाच्या नीतिमत्वात वाढू शकत नाही, देवाच्या पवित्रतेत वाढू शकत नाही. उलट आम्ही स्वतःचं नुकसान करतो. म्हणून सारखा सारखा राग येता कामा नये. जिथे आवश्यक आहे, गरजेचं आहे, तिकडे आम्हाला राग आला हरकत नाही, पण उठसूट छोट्या छोट्या गोष्टीवरून आम्हाला राग येऊ नये. मनाविरुद्ध काही घडतंय, चुकीचं काही घडतंय, ते घडणार. लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टीद्वारे आपल्या स्वभावाची परीक्षा होते. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्या. तुम्ही म्हणाल माझ्या मनासारखं झालं असतं तर मला राग आला नसता. मग त्याच्यात तुमची परीक्षा कुठे आहे? मनाविरुद्ध घडणार. तुमची आजूबाजूची परिस्थिती अशी होत राहणार जिकडे तुम्हाला पसंत नाही, आवडत नाही, पटत नाही, अशा गोष्टी घडत राहणार. त्याद्वारे तुमची परीक्षा होत राहणार. तुम्ही रागावता की स्वतःवर संयम ठेवता? तुम्ही रागावता की स्वतःवर ताबा ठेवून देवाच्या इच्छेप्रमाणे मंद क्रोधी बनता, रागात मंद बनता? ही परीक्षा होत राहणार. हालेलुया. हालेलुया. तुमच्या घरामध्ये, अवतीभोवती, सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण तयार होत राहणार की ज्यामुळे तुम्हाला खूप संताप येईल, खूप चीड येईल. कधी कधी आपल्या आजूबाजूची माणसंच अशी वागतात,
असं काही करतात की सहनच होत नाही, सहनच होत नाही. एखाद्या बंधूला आपल्या बायकोचं वागणं आवडत नाही, त्याला सारखा राग येतो, सारखा राग येतो. एखाद्या बहिणीला आपल्या नवऱ्याचं वागणं आवडत नाही, तिला सारखा राग येतो. होत राहणार. ही आपल्या आजूबाजूची परिस्थिती अशीच राहणार. तुम्ही परिस्थिती बदलायच्या मागे लागू नका, स्वतःला बदलायच्या मागे लागा. तुमच्या आजूबाजूची परिस्थिती बदलायच्या मागे लागू नका. हा बदलला पाहिजे, ती बदलली पाहिजे, हे बदलले तर माझा राग कमी होईल, तो बदलला तर माझा राग कमी होईल, हा सुधारला तर माझा राग कमी होईल, हे नका बघू. स्वतःमध्ये बदल करा. हालेलुया, हालेलुया. कठीण स्थितीत सुद्धा देव आपल्याला शांती देऊ शकतो. येशू ख्रिस्त क्रूसावर तडफडत असताना केवढा शांत होता आणि किती शांतपणे त्याने त्याच्या मारेकऱ्यांना क्षमा केली, किती शांतपणे त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आपण कितीही कठीण स्थितीमध्ये असलो, कितीही कठीण स्थितीत, त्याही स्थितीत देव आपल्याला शांती देऊ शकतो. म्हणून नेहमीच निमित्त घेऊ नका की माझ्या आजूबाजूची परिस्थितीच अशी आहे किंवा माझ्या बाजूचे लोकच असे आहेत जे असे वागतात, जे मला संताप आणतात, ज्यांच्यामुळे मला राग येतो, ज्यांच्यामुळे मला स्वतःवर ताबा राहत नाही. नाही, आम्ही पहिलं स्वतःला बदलायचं आहे. वचन आम्हाला स्वतःमध्ये बदल करण्यासाठी सांगत आहे की आपण रागास मंद असावे, कारण आपल्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव खूप चांगला आहे. आपल्यापैकी प्रत्येकावर तो प्रेम करतो, त्याला आपली काळजी आहे. तो आपल्या शरीराची काळजी घेतो आणि त्याहीपेक्षा तो आपल्या आत्म्याची काळजी घेतो. देव आपल्या आत्म्याची काळजी घेतो. देवाला आपला आत्मा नीट करायचा आहे, चांगला करायचा आहे. का सांगा? कारण त्याला आपल्या आत्म्याला स्वर्गात घ्यायचं आहे. आपण कशाला सांभाळतो? शरीराला. रोज आपण आंघोळ घालतो, रोज आपण शरीराला स्वच्छ ठेवतो, रोज आपण आपले कपडे धुतो आणि काही लोकांना नटायला थटायला पण आवडतं, स्वतःच्या शरीराला सजवायला आवडतं. रोज आपण अशा रीतीने आपल्या शरीराची काळजी घेतो. खाणं पिणं पण सांभाळतो. हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे एवढंच खायचं, ते तेवढंच खायचं. आपण आपल्या शरीराला खूप सांभाळतो. देव आपल्या आत्म्याला जास्त सांभाळतो, कारण शरीर तुम्ही कितीही सांभाळलं तरी एक दिवस त्याची माती होणार आहे. तुमचं सुंदर शरीर, देखणं शरीर, मजबूत शरीर, आवडतं शरीर, एक दिवस त्याची माती होणारच आहे. तुम्ही सुंदर असाल, गोरेपान असाल, लोक तुमच्याकडे बघून बोलत असतील, काय बाई आहे, काय पुरुष आहे, किती भारी दिसतो, किती भारी दिसते. 4 दिवस आहे ते, नंतर आपलं शरीर मातीत जाणार. हा गोरा रंग माती मोल होणार, हे सौंदर्य माती मोल होणार. या शरीराला आपण एवढे जपतो, पण हे शरीर किती दिवसाचं आहे सांगा? 50 वर्षाचं, 40 वर्षाचं, जास्तीत जास्त 100 वर्षाचं, अजून किती. हालेलुया. पण जेव्हा तुम्ही 100 वर्षाचे व्हाल ना, तेव्हा तुम्हाला कोणी सांगणार नाही की तुम्ही छान दिसताय. सांगतं का? 100 वर्षाचा म्हातारा आपल्या तरुणपणाचा फोटो दाखवून सांगतो, बघा मी असा दिसत होतो. भूतकाळात जमा झाला. 90 वर्षाची म्हातारी बाई आपल्या 25 वर्षाचा तरुणपणाचा फोटो दाखवून सांगू शकते, बघा मी एवढी छान दिसत होते. आणि आपण पण बघून म्हणतो, वा एवढी सुंदर दिसत होती. पण ते कुठे गेलं? भूतकाळात जमा झालं. आता कशी दिसते? आता गाल आत गेले आहेत, दात पडल्यात, सुरकुत्या पडल्यात, कमरेतून वाकले आहे, बोलताना घसा घरघरतो, कफ जमा झाला आहे ना, घसा घरघरतो, बोलताना दम लागतो, चालताना दम लागतो. ते सौंदर्य आमच्या फोटोतच राहिलं. आणि आता तुम्ही मोबाईलवर शूटिंग करून ठेवू शकता. जे 25 वर्षाचे आहेत, 30 वर्षाचे आहेत, तुम्ही मोबाईलवर आपलं छान रेकॉर्डिंग करून ठेवा, आम्ही आता किती छान छान दिसतोय, सुंदर दिसतोय. पुढच्या 25 वर्षाने जग राहिलं तर तुमच्या मोबाईलमधला फोटो बघा आणि सांगा, कुठे गेलं हे, कुठे गेलं हे. हालेलुया, हालेलुया. आपण गाणं गातो ना, येशू का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का. 2 दिवसाचं जीवन आहे. तुम्ही आज तुमच्या तारुण्याचे फोटो काढून ठेवा आणि व्हिडिओ करून ठेवा. 25 वर्षाने बघाल ना, तेव्हा एवढं दुःख होईल, मी कसा होतो, मी कशी होते. हालेलुया,
हालेलुया. आपण स्वतःला सांभाळू शकतो का सांगा? केस पांढरे व्हायला लागले, तुम्ही थांबवू शकता? शरीर फुगत चाललं, तुम्ही थांबवू शकता? शरीर हडकुळं होत चाललं, तुम्ही थांबवू शकता? डोळ्यांची दृष्टी कमी व्हायला लागली, तुम्ही थांबवू शकता का? काय आहे आपल्या हातात सांगा? काहीच नाही आहे. ये जीवन है 2 दिन का. आमचं जीवन 2 दिवसाचं आहे. सौंदर्य 2 दिवसाचं आहे. आता पावसाळा संपत आल्यानंतर सगळीकडे पिवळी पिवळी सुंदर फुलं दिसतात. किती छान छान असतात. आपण पण निकणीला भरपूर लावली आहेत, कारण मला ती फुलं छान आवडतात. पण ती सकाळी असतात, दुसऱ्या दिवशी बघावं तर गायब. आणि जसा पावसाळा संपेल तशी ती झाडं पण गायब होऊन जातील. अगदी त्याप्रमाणे आपलं जीवन आहे. ती फुलं आपण सकाळी म्हणतो, वा छान 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 सुंदर फुलं आहेत. 2 दिवसाने बघावं तर ती फुलं म्हातारी होऊन गळून गेलेली असतात. तसं आपलं जीवन आहे. म्हणून शरीराकडे आवश्यक तेवढंच लक्ष द्या आणि आत्म्याकडे लक्ष पुरवा. देवाला आपला आत्मा चांगला करायचा आहे. मी सुंदर दिसली पाहिजे, मी सुंदर दिसायला पाहिजे, 4 लोक माझ्याकडे बघायला पाहिजेत, 4 लोकांनी माझी स्तुती करायला पाहिजे. असले मूर्खपणाचे विचार तुमच्या मनातून काढून टाका. हे मूर्खपणाचे विचार आहेत. लोकांनी मला लोकांसमोर मी चांगलं दिसायला पाहिजे, लोकांनी मला चांगलं बोलायला पाहिजे, लोकांनी माझी स्तुती करायला पाहिजे. हे मूर्खपणाचे विचार आहेत. काढून टाका हे विचार. आत्मा सुंदर करा, आत्मा चांगला करा. कारण आपल्याला माणसाकडून वाहवा करून घ्यायची नाही आहे. आपल्याला वाहवा आणि प्रशंसा देवाकडून पाहिजे. देवाने सांगितलं पाहिजे, शाब्बास तू माझ्या मनासारखं जगलास, शाब्बास तू माझ्या मनासारखी जगलीस. जेव्हा या पृथ्वीवरचं आपलं जीवन संपेल आणि आपण देवासमोर जाऊन उभे राहू, तेव्हा देवाने कौतुकाने आपल्या पाठीवर थापडलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, बाळा छान जगलास, मुली छान जगलीस, तुला मी पृथ्वीवर पाठवल्याचं मला समाधान वाटतं, कारण तू मला आवडेल असं जीवन जगून परत आलास. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आत्म्याकडे लक्ष द्या. देवाला काय हवं आहे ते करा. तुम्हाला मी आज 3 गोष्टी शिकवल्या. पहिली गोष्ट, ऐकायला तत्पर, म्हणजे ऐकण्यासाठी चांगले लोक असले पाहिजे, ऐकण्याची तयारी ठेवा. दुसरी गोष्ट, बोलताना कमी बोला, विचार करून बोला, आवश्यक तेवढं बोला. खूप बडबड करू नका. खूप बडबड करून आपण स्वतःचं नुकसान करतो. आणि तिसरी गोष्ट, रागास मंद व्हा. सारखे सारखे राग येणारे लोक बनू नका. आणि जर तुमचा राग मनात टिकून राहतोय तर ती अजून भयानक गोष्ट आहे. त्यातून मुक्ती मिळावी म्हणून रडून प्रार्थना करा. हे 3 स्वभाव तुमच्यात यावेत म्हणून खूप प्रयत्न करा. मी तर तुम्हाला सांगेन, उपवास करून पण प्रार्थना करा. आत्म्यात बदल घडवण्यासाठी उपवास करा, शरीराचा त्याग करा. लोक आजारातून बरे व्हायला उपवास करतात, चांगली गोष्ट आहे. एखाद्या संकटातून दुःखातून बाहेर पडण्यासाठी उपवास करून प्रार्थना करतात, चांगली गोष्ट आहे. पण मी तुम्हाला सांगते, आत्म्यासाठी पण उपवास करून प्रार्थना करा. आत्म्यामध्ये बदल घडावा, देवाला हवा तसा आपला आत्मा घडावा म्हणून उपवास करून पण प्रार्थना करा. मेहनत घ्या. कारण आपल्याला शाबासकी जगाकडून नको आहे, माणसांकडून नको आहे. आपल्याला शाबासकी देवाकडून हवी आहे. हालेलुया, 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 हालेलुया. ताई, तुमचं नाव सांगा. माझं मंदाकिनी आहे. आणि काय झालं होतं तुम्हाला? माझे गेल्या वर्षीपासून हे दोन्ही दाढ खूप दुखत होते आणि मला जेवण पण नाही व्हायचं आणि पाणी पण प्यायची तर झोंबायचं, थंड पाणी प्यायची तर खूप त्रास व्हायचा. तर प्रभूकडे मी प्रार्थना करत राहिली तरी पण मला काय त्रास कमी नाही व्हायचा. मग एक दिवस सिस्टरनी प्रार्थना अशी केली की तुम्ही ज्यांना दाताचा दुखावा आहे त्या दातावर तुम्ही हात ठेवा. तर ते पण वरतून नाही पण आतून हात ठेवा. मग मी दोन्ही दातावर, या दाढीवर हात ठेवला. इसी क्षण प्रभु का स्पर्श आपको हो जाए. जितने सारे भाइयों को, बहनों को दांत की समस्या है, प्रभु यीशु के नाम से हे दर्द की आत्मा मैं तुझे आज्ञा दे रही हूँ, निकल जाओ. दांतों की समस्या देने वाली सारी बुरी आत्माओं, यीशु के नाम से मैं तुम्हें आज्ञा दे रही हूँ, निकल जाओ. प्रभु का सामर्थ्य आपके ऊपर आ जाए और प्रभु के सामर्थ्य के द्वारा आपके दांत ठीक हो जाए, आपकी मसूड़े ठीक हो जाए. यीशु के नाम से पूरी तरह से चंगाई पाओ.
आमीन. आणि तेव्हापासून ते दाढ कधी म्हणजे दुखणं बरी झाली ते मला काही कळालंच नाही. म्हणजे आता मी जेवते पण पाणी पण थंड पिते, मला आता काही त्रास नाही होत. तुम्ही म्हणतात कधीपासून हा त्रास होता? गेल्या वर्षीपासून. आणि जेव्हा सिस्टरने दाताविषयी विशेष प्रार्थना केली त्यावेळीपासून तुमचा त्रास हळूहळू निघत गेला. आणि आता तुम्हाला काहीच त्रास होत नाही? काहीच त्रास नाही. जेवता थंड गरम सर्व खातात, काही त्रास होत नाही? हां, सगळं थंड गरम सगळं खाते, आता काही त्रास होत. प्रभूने बरं केलेलं आहे. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनीता आहे. काय साक्ष आहे तुमची? माझी साक्ष अशी आहे की मी 15 वर्ष झालं येशूमध्ये, पण मी उपवास प्रार्थना करायचा प्रयत्न करत होते. पण ज्या दिवशी उपवास करणार ना त्या दिवशी मला खूप भूक लागायची आणि विचित्र विचार मनात यायचे. मग मी तो रागाने उपवास जेवून घ्यायची, खायची वगैरे, उपवास व्हायचंच नाही. पण गेल्या रविवारी सिस्टरांनी ते सूचना दिली की शुक्रवारी पवित्र आत्म्याची प्रार्थना आहे म्हणून. तर सिस्टरने सांगितलं होतं की 20 जून या रोजी सामर्थ्य उतरून आपल्या केंद्रामध्ये 21 वर्षे पूर्ण होणार. तर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर या. हो, पण मी आली नाही. मी ऑनलाईन प्रार्थना घेतली आणि इथेच प्रार्थना केली की मी या शुक्रवारी उपवास करणार, मला देवा सामर्थ्य दे आणि माझा उपवास होऊ दे. मी त्या दिवशी उपवास केला, मला जराही भूक लागली नाही आणि माझा पूर्णपणे उपवास झाला. संध्याकाळी मी उपवास सोडला आणि मला खूप आनंद झाला. मला 15 वर्षांनी मी पहिल्यांदा उपवास केला म्हणून. 15 वर्षामध्ये तुम्ही पहिल्यांदा उपवास पूर्ण केले. एरवी तुम्हाला भूक लागायची, तुम्ही उपवास सोडून द्यायचे. हो, त्या दिवशी तर भूक लागलीच नाही, पण आजपर्यंत मला भूक नाहीये. आतापर्यंत तुम्हाला भूक असं काही जाणवत नाही? नाही, भूक लागतच नाहीये. त्यामुळे काय अशक्तपणा वगैरे? नाही, जराही काहीच नाही. देवाने तुम्हाला सामर्थ्याने भरून काढलं. हो, मी ठाण्यावरून रिक्षाने यायची नेहमी, पण मी आता एसटीने येते, तरी मला काही त्रास नाही झाला. तरी काही त्रास नाही. आणि दुसरी माझी साक्ष आहे, माझ्या भाच्याला ॲडमिशन हवं होतं, पण त्याला कॉलेजमध्ये नाही पाठवायचं, प्रायव्हेट ॲडमिशन हवं होतं. तसं कुठे मिळेल म्हणून मी प्रार्थना करतच होती आणि आपली प्रार्थना ऑनलाईन चालूच होती. तेव्हाच माझ्या मनात आलं की तिथे लक्ष्मी कॉलेज आहे, तिथे फोन करा म्हणून. मी तो नंबर मिळवला आणि 3 हे आपलं वचन आहेत ना, ती बोलत बोलत प्रार्थना केली. तिसरं वचन यायच्या अगोदरच मॅडमनी फोन उचलला आणि मी सांगितलं मला माझ्या भाच्यासाठी ॲडमिशन हवं आहे, पण मी कॉलेजला येणार नाही आहे. तर तिथे मिळत नाही तसं, पण लगेचच मॅडम म्हणलं हो या तुम्ही उद्या 12:30 वाजता या, तुम्हाला ॲडमिशन मिळेल. त्याबद्दल मी देवाला कोटी कोटी धन्यवाद देते. माझा 1 हप्ता झाला उजवी बाजू डोक्याची एवढी त्रास होत होता की हे मानेपर्यंत इजा होत होती की असं कोणतरी माझ्या डोक्यामध्ये मारले तसं होत होतं. पण शुक्रवारी मी प्रार्थनामध्ये इथं हजर होते आणि जेव्हा सिस्टर म्हणत होती की तुम्ही काही मागू नका, पवित्र आत्मा मागा. पण मी खूप वर्ष झालं प्रार्थनाला येते, पण मला थोड्या प्रमाणात पवित्र आत्म्याचा प्रवेश होत होता. पण त्या दिवशी मोठ्या प्रमाणात देवाचं सामर्थ्य माझ्यावर आलं आणि त्या क्षणाला माझ्या डोक्याच्या वेदना थांबून गेल्या. म्हणून प्रभू येशूला धन्यवाद देते, कोटी कोटी मी त्याचे आभार मानते. 8 दिवस तुम्हाला सतत अर्ध डोकं दुखायचा. सतत म्हणजे ही बाजू माझी सुजली होती आणि असं काही कोणी छंडीने माझ्या डोक्यामध्ये मारते असं दुखत होतं. पण त्या दिवशी मोठ्या प्रमाणात देवाचं सामर्थ्य माझ्यावर उतरलं आणि त्या क्षणाला ते पवित्र आत्म्याचं गाणं थांबलं की माझ्या डोक्याची इजा पूर्णपणे निघून गेली. म्हणून देवाला मी धन्यवाद देते, प्रभू येशूचे आभार मानते. म्हणजे पवित्र आत्म्याचं गाणं थांबलं आणि तुमच्या डोक्यात म्हणजे मी बरी झालो. तेव्हापासून तुम्ही बरे झालेले आहेत. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत.
सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.